तुम्ही यायचं हा नक्की, तेव्हा काही कारण नको. या ओके, बाय बाय. मी कळवते तुम्हाला. बाय. चल निघतो. सगळ्यांचा पहिला प्रश्न हा असतो, का हो कॅन्सल झाली? एंगेजमेंट कॅन्सल झालेली नाहीये, पोस्टपोन झालीये. ओके 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 ठीक आहे, ठीक आहे, एवढं काही नाहीये त्यात. शांत राहा. ही मुलगी मला हायपर करते जगदीश. नीरा, ती काय मुद्दाम करते काय सगळं? आय होप करत नसेल. मला ना कशाचा काही भरोसाच वाटत नाही. आता सुद्धा डॉक्टरकडे गेलेत तर कुठे गेलेत काय नाही. पाहिलंच ना, आपण म्हणालो आम्ही येतो तर लगेच नको म्हणाले. तो तर नसतं शंका काढते सैरा. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं ना अनुला किती त्रास होत होता ते. तरी पण एवढी योगा करणारी मुलगी, फिट मुलगी, वर्ष 6 महिन्यातनं कधीतरी एकदा आजारी पडते. आजच तसं बरोबर तिचं पोट दुखायला लागलं. आय जस्ट होप जगदीश ह्यात त्या दोघींचा दुसरा काही प्लॅन नाहीये. आय मीन नसेल. तू कसलं प्रेशर घेतेस इतकं विक्रांतच्या घरच्यांचं? पण त्यांचं काही म्हणणंच नाहीये. किती इझिली घेतलं त्यांनी हे सगळं. इरा, सगळ्यांना कळतं अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून. ह्यात पॅनिक व्हावं असं काही नाहीये, कळलं ना? बाकी अरेंजमेंटचं वगैरे ते करता येईल, फार मोठा इश्यू नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मुलींवर अविश्वास दाखवावा असं काही नाहीये ह्यात. उगाच वेडेपणा करू नकोस. शांत, कोल कोल. चल मी निघतो ऑफिसला. तू आता इथे बसून काही भलते असेल ते विचार करू नकोस. जरा शांत राहा आणि मुली आल्या की मला ताबडतोब कळव. अशी पण अनु आता किती दिवस राहणार आहे आपल्याकडे, त्यामुळे तिच्यावर चिडू नकोस प्लीज. चल बाय. चला, आपला पहिला प्लॅन तर सक्सेसफुल झाला. म्हणजे एंगेजमेंट 2 दिवसांनी पोस्टपोन झाली आहे. काय पोस्टपोन झाली? क्या बात है, बधाई अनन्या, बधाई अथर्व. सिमरन, जरा कंट्रोल. पहिला प्लॅन सक्सेसफुल झालाय असं म्हणाली ती. अजून पुढचं सगळंच प्लॅनिंग करायचंय. पण आता पुढे काय प्लॅन असणार आहे आपला? अरे लग्न. शादी. अरे वाह, बधाइयां बधाइयां. मी तुला सांगेन तेव्हाच म्हण हे. हा हाँ, पण काकू, डायरेक्ट लग्न? अरे मग अजून काय व्हायला हवंय तुला? अजून ड्रामा? नाही अथर्व, आता अजून वेळ नाही घालवता येणार आपल्याला. पण दुसरा कुठला तरी ऑप्शन असेल ना? नाही म्हणजे समजा आम्ही घरी सांगितलं की आम्हाला इतर कोणाशी लग्न नाहीच करायचंय, तर म्हणजे असं काही केलं तर? हा, म्हणजे अजून घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न वगैरे. जे तुम्हाला इतक्या दिवसात जमलं नाही ते आत्ता जमेल असं वाटतंय तुम्हाला? अथर्व, ऍक्च्युली तू समजावून सांगून कोणी ऐकून घेणारच नाहीये, कारण ती वेळ गेलीये आता. आता तुम्हाला काहीतरी स्टेप घ्यावीच लागेल. एक्झॅक्टली. मला तर वाटतंय आपण एखादा पुजारी आणि एक मंदिर पाहून ठेवावं लागेल. आणि तुमच्याकडे लग्नासारखे कपडे आहेत ना? नाही म्हणजे वेळ आली आणि लागलेच तर? हा, नाही म्हणजे त्या बाबतीत अनुचा काहीच प्रॉब्लेम नाही. ग्रेट. म्हणजे सगळं काही फिक्स्ड है. अब तो सिर्फ घोड़ी चढ़ना बाकी है अथर्व, है ना? मला तर अजून लग्न या विचारानेच धडधडते. माहित नाही आई कशी रिॲक्ट होईल. मलाही नाही माहित बाबा कसा रिॲक्ट होईल. नाही म्हणजे मम्मा काय रिॲक्ट करेल याचा अंदाज आहे मला, बट बाबा काय रिॲक्ट करेल आय डोंट नो. कारण बाबा विक्रांत बद्दल खरंच खूप शुअर आहे. त्याला असं वाटतं की विक्रांतच सुटेबल आहे माझ्यासाठी. आणि त्यात माझ्या बाबाला बीपीचा त्रास आहे. हे कळल्यावर मला नाही माहित बाबा काय रिॲक्ट करेल.
त्याला काही त्रास झाला तर? गुड मॉर्निंग माय डिअर काकाज अँड काकू. चला आपण आपलं सेशन सुरू करूया. अहो नाही हो काकू, किती कराल तुम्ही माझ्यासाठी. आम्हाला अनन्या सुद्धा आवडली आहे, पण ती तुला आवडायला नको का? मला का खटकते ही गोष्ट? कदाचित मैत्रीण असेल त्याची. नाही पण मग मैत्रीण असेल तर एवढी सलगी? त्यांच्यात फक्त मैत्री होतं असं नाही वाटलं बघून तरी. पण मग असं असेल तर तो विक्रांत अनन्याशी का लग्न करतोय? का फसवणूक करतोय तिची? काही का असे ना, ह्या सगळ्याचा विचार मी का करतेय? काय करायचंय मला? कसा का असे ना तो विक्रांत, जाऊ दे. मला नकोच आहे ते विचार. हो, नारळ नाहीये घरात, मी घेऊन येते जरा. अगं थांब थांब, मी आणून देऊ का? नाही नाही, मी जाते ना, आलेच. का? काही एकदम अशी अचानक तरा निघून गेली. अनन्या, इफ यू डोंट माइंड, तुला एक प्रश्न विचारू का? विचारा ना काकू. ए कम ऑन अनन्या, हे काकू बिकू काय आहे? किती टिपिकल वाटतं ते. त्यापेक्षा तू सरळ देविका म्हण मला. किती कूल वाटतं. पण काकू तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा आणि मला पर्सनली तुम्हाला काकू म्हणायला आवडेल. हाय रब्बा काकीजी, तुम्ही मला तर असं कधी नाही म्हणालात की मला देविका म्हणून हाक मार. सिमरन, कोणाला काय सांगायचं हे मला कळतं. हा, तुम्ही काहीतरी विचारणार होता. हो. अनन्या, हा विक्रांत तुझ्या मागे का लागला एवढा? मला तर जरा डाऊटच येतोय. कसला? त्याला अथर्व बद्दल सगळं माहितीये ना, मग एवढा का डेस्परेट होतोय तो अनन्याशी लग्न करायला? त्याच्याशी काय कुणीही लग्न करेल, पण त्याला हीच का हवी? अरे काकीजी, अनन्या इतकी स्वीट मुलगी आहे, त्याला आवडलीच असेल ना ती. नाही म्हणजे मला नाही तसं वाटत. म्हणजे खरं तर मला पण विक्रांतचं वागणं जरा विचित्र वाटतं. नाही म्हणजे आधी मला तो जेन्युइन वाटला, पण नंतर तो गुड बॉय असल्याची ऍक्टिंग करतोय असं वाटायला लागलं मला. म्हणजे एक्झॅक्टली नाही सांगता येणार मला, पण काहीतरी फेक वाटतं मला त्याच्याबद्दल. आणि काकू म्हणतायत ते बरोबर आहे. खरं तर विक्रांतला इतर कुठलीही मुलगी पसंत करेल, मग तो माझ्याशीच लग्न करायला इतका का आतुर आहे मला कळत नाही. नाही म्हणजे त्यामागे त्याचे काय इंटेन्शन्स आहेत खरंच नाही माहित मला. का करते मी हे? नाही केलं मी तर काय होईल?
अपराधी वाटत राहील. अनन्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला माझ्या मुलाचं भलं व्हावं असं वाटतंय ते बरोबरच आहे, पण म्हणून अनन्याचं तरी वाईट कसं होऊ देऊ मी? आणि जर माझी शंका खरी असेल तर अनन्याची निवड चुकतीये. मला तिच्या घरच्यांना सावध करायलाच हवं. पुढे काय करायचं ते तिचे आई वडील बघतीलच. मी स्वच्छ मनाने अनन्याच्या चांगल्यासाठीच करते जे काही करते ते. माझ्या मनात काहीही चुकीचा हेतू नाहीये. मग काय हरकत आहे? हॅलो. हॅलो, कोण बोलताय? इरावती धर्माधिकारी का? हो बोलते. आपण कोण? हॅलो. मी तुमची हितचिंतक बोलते. कोण? हितचिंतक म्हणजे? तुम्ही तुमच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरवलंय तो चांगला मुलगा नाहीये. काय म्हणजे? म्हणजे तुमच्या मुलीसाठी तो योग्य मुलगा नाहीये. त्याची नीट चौकशी करा. हे कशाच्या बेसिसवर म्हणताय तुम्ही असं? कोण बोलताय? ते महत्वाचं नाही. तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा नीट विचार करून निर्णय घ्या. तुम्हाला सावध करणं काम होतं माझं. अहो पण तुम्ही कोण बोलताय हे सांगा ना. हॅलो. कोण असेल ही बाई? सगळं बोलली असेल ही. तिचा आवाज ऐकलाय मी कुठेतरी. हा सगळे हात धुवून विक्रांतच्या मागे लागलेत. लाखात एक मुलगा आहे विक्रांत. त्याच्यावर संशय घेण्यासारखं काही असूच शकत नाही. कोणाला तरी बघवत नाहीये अनन्या आणि विक्रांतचं लग्न होतंय. पण ही बाई कोण होती? पण विक्रांतचा संशय यायला तसं काही कारण आहे का? म्हणजे ऍक्च्युली तसं काही घडलंय का? नाही, खरं तर तसं काहीच घडलं नाहीये, पण मला त्याचं वागणं स्ट्रेंज वाटतं. अनु, किंवा तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं नाहीये म्हणून तर तुझ्या मनात असं काही येत नाहीये ना? हे बघा, जे असेल ते असेल, पण आता आपल्याला संशय आलाय तर खडा टाकून बघायला काय हरकत आहे? म्हणजे अर्थ नंतर सांगते. हा, मला असं वाटतंय की आपण विक्रांत बद्दल अजून माहिती काढून घेऊ. त्याचा पाठलाग करू. तो कुठे जातोय, काय करतोय, कोणाला भेटतोय, ह्याची सगळी माहिती गोळा करू. पण त्यांनी काय होईल? रे, बऱ्याच गोष्टी. हे बघ, तो कुठे जातो, कोणाला भेटतो, यावरून आपल्याला खूप काही कळू शकतं. ऍटलीस्ट तो खरं बोलतोय की मध्ये मध्ये खोटं बोलतोय याचा तरी अंदाज येईल. म्हणजे तो अनन्याला म्हणाला की मी ऑफिसमध्ये जातोय आणि तो मित्रांबरोबर बाहेर कुठेतरी गेला असेल तर हेही कळेल ना आपल्याला. हे बघ, कुठून तरी विक्रांत बद्दल 2 वाईट गोष्टी जरी कळाल्या ना तरी अनन्याला त्याच्याबरोबर लग्न मोडायला कारण मिळेल. आणि त्याहून गंभीर काही सापडलंच तर अनन्याच्या आई बाबांसमोर आपण त्याला एक्सपोज करायचा. आणि मग अनन्याच्या लाईफ मधून विक्रांतची कायमची एक्झिट. आणि मग तुमच्या दोघांचा रस्ता मोकळा. अजून एक, हे जर का अथर्वने मम्मा बाबाच्या समोर आणलं ना तर हे आपल्या फायद्याचंच ठरेल. म्हणजे अथर्वचं त्यांच्यावर इम्प्रेशन पडेल आणि मागचं सगळं विसरून ते या दोघांच्या लग्नाला परवानगी सुद्धा देतील. करेक्ट. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले जातील.
मतलब एक तीर में दो निशान, है ना? है ना? है ना? अरे वा सिमरन, माझ्या बरोबर राहून तुझा IQ वाढतोय. ग्रेट. पण हे खरंच असं होऊ शकतं? ऑफकोर्स होईल. आपण सगळ्या बाजूने प्रयत्न करू. हो म्हणजे तसं झालं तर गोष्टी सोप्या होतील आपल्यासाठी, है ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि सिमरन आत्तापासूनच कामाला लागतो. सिमरन, आजपासून मिशन विक्रांत ऑन. अनन्या, मला विक्रांतचं ऍड्रेस आणि फोन नंबर दे. हो. मी बघते काय करायचं. गुड. अनु, निघायचं का आता? मम्माला उगीच संशय येईल बघ. हो हो निघूया. निघतो. आणि ऑल द बेस्ट. बाय. बाय. हाय. मी आलोच. काय झालं? अथर्व तू नक्की कन्व्हिन्स्ड आहेस ना? प्लॅन बद्दल ना? हो. नाही, माझ्याबद्दल. असं का विचारतेस? नाही कारण तू सारखं नाही नाही म्हणतोयस आणि मी सारखं तुझ्या मागे आल्यासारखं होतंय म्हणून विचारलं. हे बघ अनन्या, आय नो गेले काही दिवस मी हातचं राखून वागतोय, पण त्याचं कारण फक्त आणि फक्त आपल्या घरच्यांचा विरोध आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स एवढंच आहे. हे बघ अनन्या, तू मला भरीस पाडत नाहीयेस आणि तुझ्यावरचं प्रेम नाकारून मी स्वतःचीच फसवणूक केली आहे हे पटलंय मला. अनन्या, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि अथर्व, आपण हे जे काही वागतोय म्हणजे आईबाबांच्या विरोधात जातो हे चुकत नाही येणार आहे. अनन्या, मला तुझ्याबद्दल 1% सुद्धा शंका नाही. तुला शंका आहे माझ्याबद्दल? मग आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. हाच कॉन्फिडन्स हवा होता मला तुझ्याकडून. आणि मला खरं तर आत्ता एक मिठी हवी आहे. तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे. सारखे तुझेच भास तूच तू गास भास या मिठीत दरवळावे. तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे. सारखे तुझेच भास तूच तू गास भास या मिठीत तू दरवळावे. परत मनातनं मोठ्याने बोलतोयस का? जे हवे सुख होई नाही, ये हसू गात ऍक्च्युली मी हे ओरडून सुद्धा बोलू शकतो. आय लव्ह यू. आयुष्यभर